तुम्ही टॉपर आलात. काय रहस्य होतं? त्यावेळेस राज्यसेवा करण्याचं काही इंटेन्शन नव्हतं माझं. अच्छा. पण मी कंबाईनच म्हणजे फुल फोकसने कंबाईन एस-टी-आयच व्हायचं होतं मला सुरुवातीला. क्या बात. आणि मी ती पहिल्या प्रयत्नामध्ये एस-टी-आय मिळवली. एस-टी-आय आणि ए-एस-ओ मला दोन्ही पदं मिळाली होती. वेळ तितकासा भेटत नव्हता कारण 10 ते 5 तर कंपल्सरी जॉब करणं आहेच. त्यामध्ये पण मग मी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 1-3 तास असं 5 तास करायचो. माझे पप्पा हे पहिल्यापासून शेतीच करतात. आमचं बरं. एकत्रित कुटुंब होतं. एस-टी-आयच टार्गेट होतं माझं. म्हणजे एस-टी-आयच व्हायचं मला बाकी कोणती पोस्ट नकोय. तुम्ही पहिल्या 2 वर्षामध्ये किती अभ्यास करता तोच रिफ्लेक्ट होतो. म्हणजे आता मी जॉब करून ही पोस्ट अचीव्ह केली. मला आशा होती की 23 मध्येच मला जे पाहिजे ते भेटेल. पण ते म्हणजे बॅड लकमध्ये बॅड लक असा प्रकार घडला. मला 7 ते 8 तासापेक्षा जास्त मी करूच शकत नाही. म्हणजे ते बुक्स चेंज करायची गरज नाही अजिबात. म्हणजे आता काही जण तर एकाच सब्जेक्टला 3-3, 4-4 देखील बुक वापरतात. मग तिथं कुठेतरी चूक होते. आयोगाला ओळखता आलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा. पी-वाय-क्यूमधून क्वेश्चन येतात ना, तर तिथं एकही मार्क गेला पाहिजे. आणि जे आउट ऑफ द बॉक्स येतात तर ते सगळ्यांसाठीच नवीन असतात. म्हणजे सुरुवात करताना असं कधीच वाटलं नव्हतं की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये बाबा कोणतं तर नॉन गॅझेटेड का असेना पण कोणतं का पद भेटेल. मानसिक समाधानासाठी अभ्यास चालू आहे. ते कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे आपण पहिला तर स्वतःला रिस्पॉन्सिबल पाहिजे. म्हणजे का करतोय? कशासाठी करतोय यापेक्षा आपण का करतोय आणि कुणासाठी करतोय? तर ते मला एक थोडंसं ड्रॉबॅक जाणवलं इथं. ग्रॅज्युएशन हा एक बॅकअप प्लॅन बनवायचा होता जेणेकरून मी पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करेल. कधी राज्यसेवा केलीच नाही मी म्हणजे हॉनेस्टली स्पीकिंग मी प्रॉपर म्हणजे कंबाईन कार्यकर्ताच होतो. 3 प्रिलिम्स तर द्यायला पाहिजे सलग 3 मेन्स आणि जर तुम्हाला तिन्ही प्रिलिम्समध्ये जर तुम्ही प्रिलिम्सच निघत नसेल, तर मग कुठेतरी मग सेल्फ अॅनालिसिसची गरज आहे. खरंच क्लास लावला तरच अधिकारी होतं माणूस.